म्हणता मंडळी, कसं काय राहायचं तुमचं? माझं तर बरं नाही आणि माझी काल तब्येत खराब झाली, खूपच जास्त खराब झाली. यावं म्हणलं जिमला, काय करा मी घेतलं 5 मिनिट आराम करा म्हणलं, 10-15 मिनिट उठलो आपण. 10 वाजता उठलो. उद्या म्हणलं सगळं गेलं पाण्यामध्ये. पण थोडी तब्येत खराब आहे. 80% चांगलं ओके आहे मी, 20% अजून नाही ओके. यामध्ये चलू देत नाही, मांग गरम होते माझं. उन्हाळा तर भरपूर आहे. मेन गोष्ट म्हणलं तर गलती केली ते गलती करू नका. सकाळी उठले थंडगार पाणी पिलं. 2 दिवसानं मला रिॲक्शन पण झालं. बरं शुक्रवार मी पाणी पिलं, काल का रविवारपासून मला चालू झालं. असं सर्दी झाली ना. मी रविवारचा व्हिडिओ बघितला असेल, तर एपिसोड मध्ये सांगितलं आहे मी पहिले फ्रेश होऊन होतो आणि मारून होतो. मग आपण इथेच बोलू चेंजिंग रूम मध्ये, बाहेर पिवळीच होती आणि पांढरी होती. गोळ्या खाऊन आला, बरं वाटलं गोळ्या खाल्ल्यामुळं. बरं मी काल लई सुद्धा वाट नाही घेतलं, एकदम डोकं जाम झालं. तर मारून घेतो फटाफट जाऊन. आज आपल्याला मारायचं आहे शोल्डर आणि चेस्ट. आपण नाही आले सोमवारी आणि शोल्डर याचे 2 सेट मारायचे. 5:30 वाजता क्लिअर करायचं. 5:45 बोलायचं पण कळत नाही. तिथले 1 तास 1 तास देऊ एवढं नाही, कारण उद्या मला सुट्टी म्हणजे उद्या आपण सकाळी जाऊ शूट करायला. जसं टाइम भेटला मी तसं करत जाणार. शोल्डर नसतं चेस्ट मारा उद्या. चेस्ट आणि ट्रायसेप असं काहीतरी मारा वगैरे, ते काही कामाचं नाही. आपला एपिसोड आहे 73वा. आता मी नाही भेटणार. अजून एक पुशअपचा दिवस आहे आज 5वा. लास्ट आपला 5वा कॅन्सल केल्यामुळे कालचा दिवस आज ऍड करू. रविवारपासून चॅलेंज हा राहणार. पूर्ण कंप्लीट झाल्यावर भेटतो. आज लवकर आला आहे आपल्याला वरती यायला. प्लॅनिंग चेंज केलं बरं का. तर मी चेस्टच मारलं, कारण की आता उद्या आपल्याला सकाळी जायचं आहे शूट करायला. संध्याकाळी आपल्याला टाइम असतो भरपूर असतं, त्याच्यामुळं उद्या सकाळी शूटला जायचं आणि संध्याकाळी सेप आणि शोल्डर मारायचं. आपल्या बॉडीला आज लोड पण नाही होणार. पहिलेच आपण थोडं बरा होतंय, मध्ये बॉडीवर लोड पडला तर आपण अजून बीमार पडेल. मी फक्त चेस्टच मारलं. चॅलेंज घेतोय. कसं पण होणार तर मला चेस्ट मारताना वेट पण जाणार गेल त्याच्या, आणि माझं 2 किलो कमी झाले. 2 दिवसामध्ये किलो कमी झाले. हे 66, माझं 68 होतं. 66 झालं. आता मी वेट चेक केलं होतं 66च होतं. फक्त 2 किलो कमी झालं फक्त 2 दिवसामध्ये. सर्दीने पार माझी वाट लावली. जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही. झोपून राहायचं. झोप येते मला. सर्दी अशी ना मला करत नाही. मला काय करावं काय नाही. 2 दिवसांनी 2 किलो कमी झाले. 2 किलो वाढायला किती वेळ लागेल काम आहे. आता काय होते काय नाही बघा, ते पण कळणार गेले. रेस्ट करतो मग भेटतो तुम्हाला वापस. मला बोलायचं कळणार गेले काय बोलावं काय नाही. तर भावांनो, तर आपण आता खाली वॉल हँडस्टँड पुशअप मारलं. तुम्हाला कसं वाटलं असेल, आपण किती मारला असेल बघितलंच असेल बरं का. पहिल्या सेटमध्ये मी मारलं का 2 मारलं, जाणं गेली. म्हटलं की मी फर्स्ट टाइम मारतोय. ज्या हातामध्ये औषधच नव्हतं. खाली जाताना डोकं एकदम जड होतं आणि मला सुधारणा गेलं की मी कसं मारू का. आणि खाली गेलं का असं हातपाय थरथर कापलेले माझे. सर्दीनं एवढं माझी वाट लावलेलं मला कळ नाही गेले मी काय करायला काय नाही. आता मी पहिल्या सेटमध्ये 2 मारलं, 2 का 3 मारल्यामध्ये पण 2 मारलं, जाणं गेले माझं. कारण की उलट थांबलं ना, माझं डोकं जड पडलं ना आणि मला कळणं गेले मी काय करायला काय नाही. माझ्या हातामध्ये ताकद नसताना वाटला. तर तिसऱ्या सेटला पण सेम 1 का 2च मारलं, प्रॉपर मारलं. वरी हा पप नाही मारलं, एकदम फुल मारलं. मी आपला वॉल हँडस्टँड पुशअप एकदम खराब गेलं आहे. मध्ये बिमार पडलं मस्तीनं. थंडगार पाणी पडलं. आला डाऊट पडेल म्हणून मनावर नाही घेतला आणि दिवसामध्ये मला रिॲक्शन दिसलं. सो काळजी घ्या की सकाळी थंड पाणी पिऊ नका. मठ पाणी प्या. एकदम मीडियम नॉर्मल पाणी प्या. सकाळी उठून प्यायचं असेल तर, तसं तुमची मर्जी. आता दुसरी एक्सरसाइज घेऊ आपण. एक्सरसाइज कोणती घ्यायची? फ्रॉक स्टँड. त्याचे 1 मिनिट 3 मिनिट. पहिल्या सेटमध्ये 1 मिनिट, दुसऱ्या सेकंडमध्ये 1 मिनिट, तिसऱ्या सेकंडमध्ये 1 मिनिट. आणि काय नाही, कंप्लीट झालं भेटू.
दुसरा सेट। काय म्हणताय पब्लिक, सेट बघितला आहे तुम्ही, 1 मिनिट थांबलाय। दुसऱ्या सेटला आपण जेमिनीवर थांबलाय। गोष्ट मी जेव्हा थांबलं तेव्हा मला नाही कळालं मी चढ आणि उतार आहे। मी बघितलं, मी होल्ड केलं ना, मला डाऊट आला। तर बघतोय असं एक डोळा बारीक करून होतं की हा उजवा हात वरती आहे आणि खाली आहे, त्यामुळे हा तिकडं जास्त त्रास होत होता। मला कळालं की आपण चढ उतारावर करतोय, तेव्हा लगे मी रोटेशन बदललं, पण केलं लगे डाव्या हाताला पेन झालं आणि एकदम नको नकोसं वाटलं तर तरी बी आपण 10 सेकंद थांबलं। तर एवढं सांगतो की तुम्हाला चढ उतारावर कधी करू नका, कारण की आता मला हाताला इथं कळ मारलं आणि थोडं आता दुखतंय। उतारावर कधीच करू नका। दुसऱ्या साईडला एकदम नॉर्मल जागेवर केलं, टोटल 1 मिनिट थांबला आपण। तर काळजी घ्या, चढ आणि उतारावर करू नका। झाली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट। भेटू मग आता तिसऱ्या एक्सरसाइजला, आपलं फेवरेट, ज्यावर शिकणार आहे पूर्ण कॅलिस्थानिक। तुम्ही पण घ्या, वाटलं तर घ्या, ना घ्या तुमची मर्जी। तर मी सुरुवात ह्याच्यावरूनच करणार मी, बरं का। कॅलिस्थानिकमध्ये आपल्याला शेवटपस्तर हे गेलं पाहिजे, जो पुस्तक तुटणार नाही तो पुस्तक आपल्या सोबतच हे राहणार। बघा, नंतर डिसिजन बघू दुसरं घ्यायचं का नाही, का नाही, बरं का। तर आपण घेणार आहे तिसरी एक्सरसाइज, हँड स्टँड होल्ड। तर पहिला आपण एक वेळेस थांबलं, एका सेटमध्ये 3 सेट करू। आपले एक एक्सरसाइजमध्ये 3 सेट असतात ना, आपण 3 सेटमध्ये पण 3 सेट करू। म्हणजे समजा एका सेटमध्ये 3 सेट, दुसऱ्या सेटमध्ये 3 सेट। मला तर माझा बोलायचा अर्थ की समजा आता एक्सरसाइजचे 3 सेट असतात मध्ये, त्याच्यामध्ये 3 सेट घेऊ तुम्ही, बरं का। एक ह्याच्यावर करायचे, खाली करायचे, मग ह्याच्यावर करायचं, नंतरला जमिनीवर ह्याच्यावर त्याच्यावर करायचं। तुम्हाला समजलं नाही तर मला कमेंट करा, मी तुम्हाला समजून सांगतो। तर पहिला सेट घेऊ।